जेवढी माणसांची मजा नाही ना तेवढी इथे ना गायांची मजा. हा तर हाय हॅलो नमस्कार पट्ट्यो, मी तुमचा ब्लॉगर मयूर. आज घरी काही काम नव्हतं म्हणून गोशाळेवर जायचं ठरवलं. मग पटकन बुटूला घेतलं. आटाचं प्लास्टर करायला एवढं मोठं सडगा लावायला लागत आहे, तेव्हा इथून सिमेंटच्या गाड्या जाते. आपल्या घराकडून जे सोलरचं पाणी येत होतं ना, इथं पुलाचं काम चालू असल्यामुळे टँकरनी इथून गोशाळेत वाहून टाकायला लागत आहे. या कामासाठी ना आपल्या की एकच ट्रॅक्टर नाही, तीन ट्रॅक्टर आहे. तिन्ही ट्रॅक्टरनी पाणी व्हायचं काम चालू आहे. गोशाळेत आले हो, आता हिचं माझं काय वाकड आहे मलाच काही कळाना. आता म्हटलं माझ्याशी वाकडं तर चुलीत लाकडं डायरेक्ट. मैंने कुछ नहीं बोला, वो गलती से मिस्टेक हो गया. पाणी व्हायला एक नवा स्वराज, एक 1857चा महिंद्रा आणि एक नवा महिंद्रा. आधी हे सगळं पाणी आधी विहिरीत सोडायचं. तोपर्यंत इकडे आलो तर गायला टरबूज बिरबूज कापून गायांचं नियोजन म्हणजे आजची पार्टीच होती जंगी डायरेक्ट. त्यांची पार्टी चालून पण पार्टी सोबत प्यायला पाणी पण लागणच ना. मग पाणी भरायला चाललो आणि 4 चाकी टँकरचं माझं कायमच वाकडे. पण जाऊन त्या स्वराज माझ्या हातात आला का एवढा पळवितो ना, डायरेक्ट काटा शेवटला टिकवितो. पाईपलाईन फुटेल असल्यामुळे ना असं काहीतरी पाईप काढून नियोजन करेल टँकर भरवाय. तेवढ्यात पप्पा पण आले आणि सगळ्यांना माहिती भीती, त्याच्यामुळे ना महिंद्रा परत माझ्या हातात देऊन टाकला. गोशाळा जरी आपली नसली ना तरी मी 5वी-6वी पासून सारखा गोशाळा येते, म्हणजे बोर राहिला का चला गोश. आणि तो एक लाळा लागलाय आपले ट्रॅक्टर ते सगळे तिकडेच राहते.